नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 26 जानेवारीला लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन समारंभ डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला। दिनांक 26 जानेवारीला 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ पनवेल चॅरिटेबल संस्थेमार्फत प्रायोजक लायन डॉक्टर संजय पोद्दार व अध्यक्ष लायन एस.जी. चव्हाण, सेक्रेटरी लायन अशोक गिल्डा व लायन्स क्लबचे इतर सभासद यांच्या मदतीने आणि डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय यांच्या सहकार्याने डायलिसिस सेंटरचे उद्घाटन समारंभ नुकताच पटवर्धन हॉस्पिटलमध्ये पार पडले। लायन्स क्लबचे प्रमुख अतिथी प्रांतपाल लायन एन.आर. परमेश्वरन, मल्टिपल कौन्सिल चेअर लायन पर्सन अमरचंद शर्मा, पीडीजी लायन सुरेंद्र शर्मा, फाउंडर चेअरपर्सन लायन हॉस्पिटल कोपरखैरणे, प्रथम प्रांतपाल लायन संजीव सूर्यवंशी, द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक, डीसीजीएसटी लायन विजय गणात्रा, स्पॉन्सरर लायन संजय पोद्दार, रिजन चेअरपर्सन लायन सुयोग पेंडसे, अध्यक्ष लायन एस.जी. चव्हाण व सर्व इतर मान्यवर आणि RSS जनकल्याण समितीचे डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर कीर्ती समुद्रा, प्रदीप पराडकर, खजिनदार महाराष्ट्र प्रांत व इतर ट्रस्टी आणि संचालक यांच्या हस्ते डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन एस.जी. चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटल आणि लायन्स क्लब या दोघांचे उद्दिष्ट हे एकच आहे। गोरगरिबांना माफक दरात चांगलीच आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी या हेतूनेच लायन्स क्लब ऑफ पनवेल पटवर्धन हॉस्पिटलशी जोडला गेला आहे आणि त्याचे डायलिसिस सेंटरला अद्ययावत करण्यासाठी लायन्स क्लब पनवेलने मदत केली। यामध्ये PMJF लायन डॉक्टर संजय पोद्दार यामध्ये मोलाचा वाटा आहे। डॉक्टर कीर्ती समुद्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की पनवेलमध्ये हे पहिले डायलिसिस सेंटर आहे आणि डायलिसिस सेंटर हे पहिले होतेच, पण आता ते नव्याने बांधल्याने स्टाफला काम करण्यास प्रसन्न वाटते आणि पटवर्धन हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि स्टाफसाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा दिवस लायन्स क्लब ऑफ पनवेलमुळे आम्हाला दिसत आहे। तसेच सर्व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा आम्ही देतच आहोत आणि याही पुढे देऊ असे त्यांनी सांगितले। प्रदीप पराडकर, खजिनदार महाराष्ट्र प्रांत यांनीही त्यांच्या विविध 9 प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती सांगितली। लायन संजय पोद्दार यांनी म्हटले आहे की त्यांचे हॉस्पिटल बांधण्याची खूप तळमळ होती आणि त्याची सुरुवात आज झाली आहे, याचा आम्हाला खूप आनंद होत आहे। तसेच सर्व तळागाळातील गरीब व गरजू लोकांना अत्यंत योग्य दरामध्ये ही सेवा मिळेल आणि त्याचा फायदा सर्वांना होईल आणि त्यांनी म्हटले की पनवेलच्या गरजू लोकांना आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि डिस्ट्रिक्टकडून आम्हाला सहकार्यही राहील। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। मी लायन्स क्लब पनवेलचे सभासद झाल्यापासून माझ्या मनात लायन्स क्लब पनवेलच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी कायमस्वरूपी सेवा कार्य व्हावे ही माझी तळमळ होती आणि ती आज पटवर्धन हॉस्पिटलच्या सहकार्याने पूर्ण होत आहे, यात मला समाधान आहे। यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम आम्हाला सहभागी करा हे मी तुम्हाला मनापासून सांगतो। And we are running as Lions also. We run few hospitals, not only in Koperkene. It's a very big hospital. You should come and visit, where we should try and collaborate. Similarly, there are dialysis centers run by Lions in Ghatkopar, Chembur, and Thane. And so, dialysis is definitely a pet project to us. One of the reason being the people who are coming from the lower strata of the society cannot travel much, and the cost of the dialysis also is so much that weekly once or twice they have to take. So it affects their health also, and we have seen many patients not taking that. आपण याच्यावर चांगले बरोबर करतो, म्हणजे मी मगाशी थोडा कमी बोललो तर थोडं सुरक्षिततेने बोलतो, पण त्याच्या याच्यात त्यांना कुठच्याही याच्यामध्ये जर सुद्धा जॉईंट करायचे असेल तर आम्ही निश्चित त्याच्यासाठी पनवेलचा प्रेसिडेंट लायन एस.जी. चव्हाण। आमच्या लायन्स क्लब ऑफ पनवेलचं स्वप्न आहे की पनवेल भागात हॉस्पिटल व्हावं, त्यासाठी आम्ही पटवर्धन हॉस्पिटल अप्रोच झालो आणि त्याचा पार्ट म्हणून आज हे डायलिसिस सेंटर ओपन करतं आणि याच्या पुढं त्यांच्याशी आम्ही बरेचसे जॉईंट व्हेंचर करणार आहोत। त्यासाठी आम्हाला पटवर्धन हॉस्पिटलचं सहकार्य आहे आणि जेणेकरून ते आमचं स्वप्न साकार व्हायचं आहे हॉस्पिटलचं, ते साकार होईल अशी मला आशा आहे। त्याच पार्ट म्हणून आज आपण डायलिसिस सेंटर सुरू करतोय, बाकी इतर प्रोजेक्ट आपण सुरू करतोय आणि जेणेकरून त्यांचा जो सहवास आम्हाला मिळेल पटवर्धन हॉस्पिटलचा जनकल्याण समितीचा त्यात मोठाचा वाटा असेल आणि जेणेकरून आमचं एक दिवस आमचं एक मल्टी स्पेशालिस्ट विविध
विजन आहे एकदा सगळे हॉस्पिटल तयार होईल अशी मी आहे. त्यासाठी आमच्या क्लबमध्ये पोद्दार साहेबांचं स्वप्न आहे की बाबा लायन्स क्लबचं एक हॉस्पिटल हवं या पनवेल भागात आणि ते डेफिनेटली साकार होईल अशी मला आशा आहे. आणि त्यासाठी मला डिस्ट्रिक्टचं नंतर नॅशनल इंटरनॅशनलचं आणि बाकीचं सहकार्य राहील अशी मी आशा धरतो. एवढं म्हणून